अशी एक लग्नगाठ भाग 8. श्रेयस तृप्तीला शॉपिंगसाठी घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी कार घेऊन येतो आणि दोघे पण शॉपिंगला जातात. दोघेही शांत असतात. श्रेयसचा सुद्धा अगोदर मुलींशी एवढा संपर्क नव्हता, म्हणून काय बोलावे, कसे बोलावे, कुठून सुरुवात करावी हेच त्याला कळत नव्हते. तरी तो तिला बोलतो की आज मौनव्रत धारण केलं आहेस का. ती गोड स्माईल करते. तिची स्माईलमध्ये तिचे रूप पाहतच राहावं असं त्याला वाटतं. म्हणून तो सहज म्हणतो की आज काय गाडी चालवणे मला जमणार नाही. ती पण आगाऊच असते. अगदी भोळेपणाचा आव आणून सांगते की बरं जाते मी परत. तो अगदी घाबरून म्हणतो, अगं तसं नाही. त्याची अशी दिगमूढ झालेली स्थिती पाहून तिला हसू येतं. ती त्याच्याकडे पाहतच असते. तिला समजून येतं की मुलींना ओळखण्याच्या बाबतीत श्रेयस खूप भोळा आहे. त्याच्या मुलींशी कधी संपर्क आलेला नसतो. त्याच्या कंपनीत मुलीही होत्या कामाला, पण तो सहसा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अर्जंट असल्यास तर फक्त कामाविषयी बोलणे. गाडीत ते गप्पच होते. एखादा शब्द बोलायचे फक्त. त्याच्या मनात आलं, ही त्या दिवशीची झाशीची राणी आहे का खरंच? खूप बडबड करणारी बडबडी मुलगी आज एवढी शांत का? असं गप्प राहणे बरे नव्हे, म्हणून काहीतरी बोलायचं. म्हणून तो बोलू लागला, तृप्ती, त्या दिवशीची तुझी स्कूटीचा काच फुटला होता. रिपेरिंग केलं का मग? ती म्हणाली, हो. तिला मनातल्या मनात हसू आलं. मनातच म्हणाली, वा राव, काहीतरी विचारायचं तर काय बोरिंग विचारलं. म्हणे स्कूटी रिपेरिंग केली का? खूपच भोळं आहे. तृप्तीने श्रेयसला विचारले, तुम्हाला माझ्याबरोबर का लग्न करायचं आहे? श्रेयसने तिच्याकडे चमकून पाहिले आणि पुढे गाडी चालवत शांतपणे उत्तर दिले, मला लग्न करायचे नव्हते. माझा बिझनेस मला वाढवायचा होता. त्यात अडकल्यामुळे लग्नाबद्दल सध्या विचारच नव्हता. पण आई आणि डॅड मागे लागले की लग्न कर. बिझनेस आणि लग्नाचा काय संबंध? म्हणून आईबाबांच्या शब्दाखातर मी मुलगी बघून यायचं व काहीतरी कारण सांगून नाही सांगून द्यायचं असं ठरवलं होतं. तिने विचारले, मग? त्याने खाली मान घालून गोड स्माईल करत उत्तर दिले, इथे येऊन मी बघितले की ट्रॅफिकमध्ये माझ्या गाडीची जिच्या स्कूटीसोबत टक्कर झाली तीच मुलगी मला बघायला मिळाली. माझ्या नजरेत भरलेली, स्वभावानं कडक, भांडखोर, तरीही खूप गोड चेहऱ्याची. तिनेच अशी काही जादू केली की मला लग्न करायला होच म्हणावं लागलं. तो पुढे म्हणाला, माझं जाऊ दे, पण मी ज्या दिवशी तुला बघायला आलो त्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजले होते? पूर्ण उदास. तुलाही लग्न करायचं नव्हतं का? तिने खाली मान घातली. मनात म्हणाली, साहेब जेवढे भोळे वाटतात तेवढे नक्कीच नाहीत. ती म्हणाली, नाही, सहज एकदमच. पहिल्याच वेळेस मला नवीन पाहुण्यांसमोर असं सजून धजून जावं लागलं, म्हणून थोडं ऑकवर्ड वाटत होतं, बस एवढंच. आपण श्रेयससमोर थोडं खोटं बोलत आहोत याचा तिला मनातच वाईट वाटले. पण तिचं लग्न संसार टिकवण्यासाठी आवश्यकच होतं. तिला प्राचीने सांगितलंच होतं तसं. श्रेयस म्हणाला, ओ, म्हणजे एवढ्या भर बाजारात भांडणं करणारी झाशीची राणी नवीन पाहुण्यांना घाबरते सुद्धा. दॅट्स गुड. ती खाली मान घालून लाजली. ते एका भल्या मोठ्या मालजवळ थांबले. एक सुप्रसिद्ध बिझनेसमॅन म्हणून त्याची शहरात ओळख होती. तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला आदराने आत घेतलं. ते अगोदर ज्वेलरी विभागात गेले. त्यांना अंगठीची अगदी सुंदर डिझाईन दाखवण्यात आली. दोघांनी अंगठ्या सिलेक्ट केल्या. नंतर ड्रेस मटेरियलमध्ये गेले. त्याने तिच्या आवडीचा, त्याला शोभेल असा सुंदर ड्रेस फिक्स केला. तिच्या कपड्यांची चॉईस त्याला आवडली. दोघेही मालबाहेर निघत असताना तिला आईस्क्रीम शॉप दिसलं. आतापर्यंत त्या दोघांची चांगली ओळख झाली होती. ती त्याला म्हणाली, तुम्हाला आईस्क्रीम आवडते का? तो हसला आणि म्हणाला, नाही, गळा खराब होतो म्हणून मी थंड वस्तू नाही खात, पण तुला आवडत असेल तर चल. दोघांनी आईस्क्रीम घेतली.
ती आईस्क्रीम अगदी मन लावून आवडीने खात होती. तो जवळ असल्याचा तिला थोडा वेळ भासच नव्हता. ती अगदी चाटून पुसून सगळं आईस्क्रीम खात होती. तो हातावर हनुवटी टेकवून तिच्याकडे स्मित करून एकटक पाहत होता. ती अगदी निरागस लहान मुलीसारखं आईस्क्रीम खाताना पाहून त्याला हसू येत होतं. तिचं त्याच्याकडे एकदम लक्ष गेलं. सगळं खाऊन झाल्यावर तो हसत होता. ती म्हणाली, का हसता? अगदी लहानपणापासून आईस्क्रीम माझी फेवरेट आहे. आईस्क्रीम खाताना मी सगळं विसरते. ते सगळी शॉपिंग करून माल बाहेर निघतात. त्यांचं लक्षातही आलेलं नसतं खूप वेळ झालेला असतो. ती घड्याळाकडे बघतात. दुपारचे 2 वाजले होते. पण वातावरणात खूप बदल झालेला होता. पूर्ण अंधारून आलेलं होतं. सकाळी 10 वाजता येताना चक्क ऊन होतं आणि आता ढग दाटून आले होते. पाऊस सुरू होईल की काय असं वाटत होतं. तो तिला म्हणाला, चल लवकर बस, बहुतेक पावसाला सुरुवात होईल. तोपर्यंत आपण लवकर घरी पोहोचू. ते पटकन कारमध्ये बसले. कार चालू झाली. बाजार सोडून अगदी मेन रोडला गाडी लावली. अचानक ढग जोरजोरात वाजू लागले. विजा चमकू लागल्या. त्याच्या तोंडावर तिला चक्क भीती दिसू लागली. तिने विचारलं, काय झालं? तो घाबरतच म्हणाला, मला विजा कडाडत असताना खूप भीती वाटते. तिला मनातल्या मनात हसू आले. अरे, एवढा मोठा माणूस हा 6 फूट उंचीचा तगडा इसम, ह्याचं मन एवढं कसं काही नाजूक आहे. ती म्हणाली, अहो, कडकडणाऱ्या विजांना मी घाबरायला पाहिजे आणि हे काय तुम्ही घाबरता? तो म्हणाला, का तू नाही घाबरत? ती म्हणाली, बिलकुल नाही. मला पाऊस खूप आवडतो. पावसात भिजायला आवडते. आणि कडक उन्हाळ्याच्या दिवसात हा अवकाळी पाऊस आला, कसं अगदी वातावरण गार झाले. ती बोलत असताना अचानक जोरजोरात पाऊस सुरू झाला. गाडी चालवणंही कठीण जात होतं. श्रेयसने गाडी थांबवली. रस्त्यावरील लोक सगळेजण धावपळ करत इकडे तिकडे आडोसाखाली जात होते. ते कारमध्येच बसून राहिले. कारच्या टपावर पाऊस खूप वाजत होता. पावसाचे पाणी आत येत होतं म्हणून कारचे काच पॅक केले होते. सगळेजण इकडे तिकडे पळाल्यामुळे रस्ता सुनसान झाला होता. आत गाडीत फक्त 2 जण होते. तृप्तीला खूप लाज वाटत होती. एकाएकी जोरात वीज कडाडली. तृप्ती घाबरून जोरात ओरडली आणि श्रेयसला बिलगली. त्याने तिच्या पाठीवर हात ठेवू की नको असे विचारात असताना तिच्या पाठीवर धीराचा हात ठेवला. तिला भान आले तशी ती पटकन त्याच्यापासून वेगळी झाली. तो म्हणाला, झाशीची राणी, तू तर विजांना पावसाला कशाला घाबरत नाही? ती म्हणाली, हो, पण अचानक विजेचा आवाज एवढा मोठा झाला की मला काहीच कळले नाही. पण तुम्ही तर सांगत होता मला विजांची भीती वाटते म्हणून. तो म्हणाला, हो, पण तू घाबरत नाहीस ना. मग झाशीची राणी, माझ्यासोबत असताना मला कसलं आलं भय? तिने खाली मान घातली आणि खूप लाजली. लाजेने तिचे गाल गुलाबी झाले होते. तिचा लाजरा चेहरा पाहून श्रेयसच्या मनात गोड हुरहुर दाटली. तो सहज मूडमध्ये म्हणाला, हम तुम एक कार में बंद हो और चाबी खो जाए. कधीही रोमॅन्टिक न होणारा श्रेयस आज खूप रोमॅन्टिक मूडमध्ये गाणे म्हणत होता, जसे सुचतील तसे. आणि कधीही न लाजणारी तृप्ती त्याच्या रोमॅन्टिकपणामुळे अगदी लाजून चूर झाली होती. तृप्ती म्हणाली, अहो, पाऊस तर बंद होण्याचं नाव घेत नाही आहे. घरी कसे जाणार? तुमच्या घरचेही आणि माझ्या घरचेही काळजी करत असतील. तो तर पूर्ण रोमॅन्टिक सीन अनुभवत होता. तो म्हणाला, करू दे काळजी, पण मला तर असं वाटत आहे पाऊस कधी बंद होऊ नये आणि ही गोड अशी वेळ इथेच थांबून जावी. तिच्या गोड आणि लाजऱ्या रूपाकडे पाहून त्याचं मन भरून आलं. तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला, आय लव्ह यू तृप्ती. माझ्या आयुष्यात तुझे स्वागत आहे. माझ्या आयुष्याचं गोड स्वप्न तू आहेस. जीवनभर मला साथ देशील ना? आय प्रॉमिस. मी तुला कधीच दुखावणार नाही. प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी मी तुला साथ देईन. मला माहीत आहे, डॅडीने मला सांगितले आहे की तुला आई नाही. आईविना तू खूप दुःख सोसलं आहे. मी तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येणार नाही याची काळजी घेईन.
त्याचे बोलणे ऐकून तिचेही मन भरून आले. हो, मीही तुमच्यावर खूप खूप प्रेम करीन. अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देईन. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमची ढाल बनून उभी राहीन. आयुष्याचा पूर्ण भूतकाळ विसरून फक्त तुमच्यासोबत उज्ज्वल भविष्य साकार करीन. तिने विश्वासपूर्वक त्याच्या खांद्यावर डोके विसावले. खूप वेळपर्यंत त्यांची भविष्याचे सोनेरी स्वप्न बघत ते भान हरपून तसेच बघून राहिले. थोड्या वेळात पाऊस बंद झाला. त्यांनी गाडी सुरू केली आणि तृप्तीला तिच्या घरी पोहोचवले. गाडीतून उतरताना दोघांनी एकमेकांना प्रेमळ नजरेने पाहून हसले आणि ती श्रेयसला बाय करून घरात गेली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला नक्की सांगा. तर बघूया पुढच्या भागात काय होते.